जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. ब्रेस्ट कॅन्सर या विशेष शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. अलीकडेच एक अहवाल असा वाचनात आला ज्यामध्ये असं म्हटलं आहे की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका भारतामध्ये महिलांना वाढतोय आणि तो अगदी 30ल्या महिलांना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आहे. वाढता ताण, बदललेली जीवनशैली आणि वाढता लठ्ठपणा हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते. अधिक रिपोर्ट पाहूया, मग चर्चेकडे वळणार आहोत. भारतासारख्या विकसनशील देशात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका सातत्याने वाढतोय. कामाचा ताण, बदललेली जीवनशैली, वाढता लठ्ठपणा ब्रेस्ट कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतोय. ब्रेस्ट कॅन्सरचा सर्वात जास्त धोका 40 ते 50 वयोगटातल्या महिलांना आहे. पण डॉक्टरांसमोर चिंतेची बाब म्हणजे कमी वयोगटातल्या मुलींना देखील ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतोय. भारतातल्या 8 पैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर असल्याची माहिती आहे. स्तन आणि स्तनाग्रामध्ये निर्माण होणारी गाठ म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. 2012च्या सर्व्हेमध्ये 1,22,000 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, ज्यात 76,000 महिलांचा मृत्यू झाला होता. तर 2013मध्ये 47,587 महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे जगभरात ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांपैकी 17% रुग्ण हे भारतात आढळले. भारतात दरवर्षी 1 लाखाहून अधिक महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो, तर जगात दरवर्षी 5 लाख महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू होतो. स्तनामध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये होणारा सर्वात गंभीर असा विकार आहे. याचं प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रियांमध्ये, स्तनपान न करणाऱ्या स्त्रियांमध्ये तसंच अविवाहित स्त्रियांमध्येही अधिक आहे. आज भारतीय स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. कॅन्सर होण्याच्या सुरुवातीलाच याचं निदान झाल्यास अनेक कष्टदायक त्रासातून मुक्तता मिळते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज. कोणताही कॅन्सर हा खरं तर गंभीरच आजार आहे, पण ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी आपण घेऊ शकतो, ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. ती काळजी घ्या. 35 नंतर दरवर्षी मेमोग्राफी टेस्ट करणं गरजेचं. महिन्यातून एकदा तरी स्तनांची स्वतः तपासणी करणं. स्तन परीक्षण करून गाठ आहे का हे पाहावं. कोणती काळजी घ्या. 35 नंतर दरवर्षी मेमोग्राफी टेस्ट करणं गरजेचं. महिन्यातून एकदा तरी स्तनांची स्वतः तपासणी करणं. स्तन परीक्षण करून गाठ आहे का हे पाहावं. कसा होतो ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार. कॅन्सरची अवस्था आणि किती पसरला यावर उपचार अवलंबून असतो. किमोथेरपी, किरणोत्सर्गासारख्या उपायांनी चिकित्सा होते. ऑपरेशननं ट्यूमरची गाठ काढून टाकली जाते. कॅन्सरचा धोका कुणाला असतो. वयाच्या 25 नंतर प्रत्येक स्त्रीला धोका. वाढत्या वयासोबत धोकाही वाढतो. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना कॅन्सरचा धोका कमी असतो. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न आपण केला या ऑडिओ व्हिज्युअल आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून. पण थेट चर्चा आता करणार आहोत तज्ज्ञांशी. कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर रेश्मा पाले आपल्या स्टुडिओमध्ये त्यासाठी आलेले आहेत. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे या चर्चेमध्ये, कारण खूप सारं मार्गदर्शन तुमच्याकडनं आज आम्हाला हवं आहे. महिलांशी संबंधित असा हा विषय, महिलांच्या संबंधितल्या गंभीर आजाराचा असा विषय आज आपण घेतला आहे. आणि हेच सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे, कारण एक अहवाल जसा वाचनात आला, मी सुरुवातीला म्हटलं ज्यामध्ये असं म्हटलं होतं की धोका भारतामध्ये वाढतो आहे ब्रेस्ट कॅन्सरचा. तुम्ही डॉक्टर आहात, पेशंटशी तुमचा संबंध येतो. सगळ्यात आधी जो अहवालामध्ये हे जे म्हटलंय त्यात कितपत तथ्य आहे, तुमचा अनुभव काय आहे? माझा अनुभव असा आहे की ह्या गोष्टी स्तनामध्ये काही गाठ उद्भवली तर ब्रेस्ट कॅन्सरची जी गाठ असते ना ती आधी दुखत नाही. छोटीशी गाठ असते, छोट्या दाण्या एवढी जाणवते आणि न दुखल्यामुळे बायका ही बराच वेळ ही गोष्ट टाळतात, लाज वाटते त्यांना आणि त्याच्यामुळे बाहेर येऊन बोलत नाही त्याच्याबद्दल. घरच्या नातेवाईकांना, घरी कोणाला त्याच्याबद्दल सांगत नाही. आणि हळूहळू ही दाण्या एवढी छोटी गाठ लिंबा एवढी, बटाटा एवढी मोठी झाल्यानंतर मग कधी कधी दुखायला लागते आणि मग त्याच्याबद्दल ते डॉक्टरांना किंवा दाखवायला किंवा नातेवाईकांना पण सांगतात. तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की बायकांना माहीत असायला पाहिजे की तुम्हाला कुठलीही गाठ जर जाणवली, ती दुखली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला नाही, ह्याचा अर्थ नाही की ती गाठ साधी गाठ आहे. कॅन्सरची गाठ असण्याची खूप मोठी त्याची शक्यता आहे. आणि म्हणून सर्वात छोटी एकदम लहान गाठ जेव्हा तुमच्या जर हाताला लागली तर लगेच त्याचं निदान तुम्ही करून घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि हे निदान कशा पद्धतीने करता येतं? निदान
करण्यासाठी किंवा चेकअपसाठी पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात डॉक्टर्सकडे, तेव्हा आम्ही हाताने तपासून चेक करून बघतो. त्याच्यामध्ये काही असे फीचर्स आमच्या हाताला पण लागतात ज्याच्यामुळे आम्हाला संशय येतो की ह्याच्यामध्ये कॅन्सर असण्याची शक्यता आहे. मग आम्ही पेशंटला मॅमोग्राफी करायचा सल्ला देतो. मॅमोग्राफी 40च्या वयाच्या वरच्या बायकांमध्ये जास्ती उपयोगी असते. 40च्या कमी वय असल्यावर ब्रेस्ट खूप डेन्स असतात, थिक असतात, त्याच्यामुळे मॅमोग्राफीमध्ये जरा क्लिअरली दिसून येत नाही, तेव्हा आम्ही मग सोनोग्राफी करतो. आणि मॅमोग्राफीमध्ये पण बरेच असे फीचर्स आहेत, चित्र आहे त्या गाठीचं, ज्याच्यामुळे आम्हाला कॅन्सरचं लक्षण असण्याचा संशय येतो. आणि हा संशय जर आला तर आम्ही त्याची अजून तपासणी करण्यासाठी एक कोर बायोप्सी किंवा छोटीशी बायोप्सी करतो. त्याच्यातनं टिश्यू बाहेर काढून मायक्रोस्कोपच्या खाली ते टेस्ट केलं जातं आणि त्याच्यातनं 100% कॅन्सर आहे की नाही हे आपल्याला कळून येतं. बरोबर. यानंतरची उपचार पद्धती आपण बघणारच आहोत. याचं कारण असं आहे कारण पूर्वी जितकी कॅन्सरची भीती वाटते तेवढी अलीकडे आपल्याला किमोथेरपीमुळे वाटत नाही, पण उपचार मात्र नक्कीच महत्त्वाचे असतात. पण आत्ता कारण असं बोललं जातं अलीकडे आणि बऱ्याचदा वाचनामध्ये सुद्धा येतं, न्यूजपेपर्स वाचताना, काही मेडिकल रिपोर्ट्स वाचताना, की हा जो ब्रेस्ट कॅन्सरचा हा जो रोग आहे, हा जो कॅन्सर आहे, तो अलीकडे 40च्या आत सुद्धा महिलांना त्याचा त्रास होताना आपल्याला दिसतो आहे. तसं खरंच तुमच्या पाहण्यात आलं आहे का? हो, 30 ते 40 वर्षाच्या अनेक बायका येतात आणि ह्या बायका त्यांचं वय लहान असल्यामुळे आणि त्यांची मुलं पण लहान असतात. कधी कधी मुलांची डिलिव्हरी वगैरे तेव्हाच झालेली असते, म्हणून ह्या बाबतीत कधी लक्ष जात नाही गाठ आलेली असल्यामुळे. पण त्या वयाच्या बायकांमध्ये हल्ली खूप दिसून येत आहे. बरोबर. पण याची कारणं नेमकी तुम्हाला काय वाटतात? काही स्पेसिफिक कारणं आहेत का? थोडी कारणं अशी आहेत की आजकाल लग्न उशिरा होतं, त्याच्यानंतर मुलं पण उशिरा होतात आणि बायका सगळ्या जास्ती आता हल्ली जॉब करणाऱ्या असल्यामुळे मुलांना दूध पाजायला तेवढा वेळ मिळत नाही. दुसरं मूल 35च्या नंतर होऊन जातं. तर ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस खूपच वाढलेले आहेत आता. खरं तर मग कॅन्सर ही एक कॅन्सरस गाठ हा एक आजार आहे, मग ही एक व्याधी आहे ज्याच्याकडे आपण आपल्याला बघायचं आहे मेडिकल दृष्ट्या. पण बदलत्या जीवनशैलीचा किती भाग कॅन्सरमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं, कॅन्सर होण्यामध्ये? बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक अजून फॅक्टर्स आहेत, जसं केमिकल्स आपल्या खाण्याच्या पदार्थामध्ये, कारण सगळं पॅकेज फूड खाल्लं जातं, फास्ट फूड खाल्लं जातं, त्याच्यामध्ये जे तेल वापरलेलं आहे, ह्या सगळ्या पदार्थांचा पण बॉडीवर नक्कीच इफेक्ट होतो आणि कॅन्सरचा आजार, ब्रेस्ट कॅन्सर नाही पण शरीरामध्ये अनेक वेगळे वेगळे कॅन्सर पण होण्याची शक्यता खूप वाढलेली आहे. कारण आपण जे जेवण किंवा आहार आता घेतो त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळीपेक्षा आतापर्यंत खूपच फरक आलेला आहे. आपल्या क्रॉप्समध्ये पेस्टिसाइड्स खूप वापरले जातात, त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत आणि ते केमिकल्स आपल्या पोटात जातात. बरोबर. एक उपचार पद्धती झाली किमोची. त्या बरोबरीने काय सल्ला तुम्ही पेशंट्सना देता जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला संशय किंवा टेस्ट नंतर हे सिद्ध होतं की महिलेला ब्रेस्ट कॅन्सर आहे? जेव्हा आम्ही निदान करून ब्रेस्ट कॅन्सरचं स्टेजिंग करतो की कुठल्या स्टेजमध्ये हा पेशंट आहे आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्यांना उपचार सांगतो. फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर ऑपरेशन आधी करून घेतो आणि जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर किमोथेरपीची गरज आधी लागते. किमोथेरपी देऊन हा कॅन्सर दुसरीकडे पसरण्याची शक्यता कमी केल्यानंतर मग ऑपरेशन केलं जातं. किमोथेरपीबद्दल खूप पेशंट्स घाबरतात, पण हल्ली किमोथेरपी बरोबर खूप सपोर्टिव्ह इंजेक्शन्स आपल्याला मिळाले आहेत, ज्याच्यामुळे किमोथेरपीचे जे त्रास होतात ते खूप कमी झालेले आहेत आता आणि ट्रीटमेंट खूप व्यवस्थित होऊ शकतं. जर पेशंटनी डॉक्टरचा सल्ला सगळा फॉलो केला व्यवस्थित तर कॅन्सरचं ट्रीटमेंट हे पूर्ण व्यवस्थित होऊ शकतं. मला किमोथेरपीबद्दलच विचारायचं आहे, कारण जितकं आपण म्हणतो की किमोथेरपीमुळे अलीकडे कॅन्सरची भीती वाटत नाही, तितकंच किमोथेरपीमधनं जाणं, ते काही महिने तसं त्या ह्याच्यात घालवणं हे किती कठीण आहे हे मलाही माहिती आहे. आणि म्हणून किमोथेरपीचे उपचार करताना डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटना काय सांगाल, काय काळजी त्यांनी घेतली पाहिजे? किमोथेरपी चालू असताना केस जाणं हे साहजिक आहे. हे
डॉक्टर आम्ही टाळू नाही शकत. कुठलेही इंजेक्शन्स दिले पेशंटला की त्याच्यातनं केस जाणं साहजिक आहे. पण आम्ही पेशंटची आधीपासून तयारी करतो. जर त्यांना केस आधीच काढून घेऊन विग बनवून घ्यायचं असेल किंवा स्कार्फ वापरायचा असेल आणि हे फक्त 6 महिन्यासाठी असतं. किमोथेरपी एकदा संपली की सगळे केस नवीन जसेच्या तसे येतात आणि 1-1.5 वर्षानंतर पूर्णपणे सगळे केस येऊन जातात आणि कोणाला माहीत पण पडणार नाही की ह्या पेशंटनी किमोथेरपी घेतली होती. हा सगळ्यात मोठा धक्का बाईला बसतो, कारण केस जाणार आणि लोक काय म्हणणार, हा सगळ्यात मोठी भीती असते. तर त्याच्याबद्दल आम्ही फक्त पेशंट्सना आश्वासन देऊ शकतो आणि त्यांची हिंमत थोडीशी वाढवू शकतो. बाकी जे छोटे दुसरे त्रास आहेत जे पेशंट्स भोगतात, म्हणजे त्यांना खूप उलट्यासारखं होतं किंवा जेवण जात नाही, हे पहिले 2-3 दिवस असतं. पण त्याच्यासाठी ॲसिडिटी आणि पोटाची हे त्रास कमी करण्यासाठी आता उलटी न होण्याचे पण अनेक इंजेक्शन्स आणि गोळ्या आलेल्या आहेत, ज्या किमोथेरपीच्या आधी आणि नंतर पण आम्ही पेशंटला देतो. आणि त्याच्यामुळे हल्ली माझ्या अनुभवात तर पेशंटला जास्ती हे त्रास तर बघितलेले मी नाही आहेत. अजून एक त्रास आहे जो ज्याला म्हणतात फिब्राईल न्यूट्रोपिनिया. किमोथेरपी दिल्यामुळे बॉडीची इम्युनिटी कमी होते आणि इम्युनिटी कमी झाल्यानंतर पेशंटला लगेच ताप येऊ शकतो आणि कुठल्याही इन्फेक्शन्स होण्याची शक्यता वाढते. आता हे फिब्राईल न्यूट्रोपिनिया पण कमी होण्यासाठी आमच्याकडे इंजेक्शन आलेले आहेत, जे पेशंट घरी गेल्यानंतर सुद्धा 5व्या, 6व्या आणि 7व्या दिवशी आम्ही त्यांना घरी किंवा जवळपास फॅमिली डॉक्टरकडनं घ्यायला देतो, ज्याच्यामुळे हा त्रास पण आता बऱ्यापैकी टाळण्यात आलेला आहे. म्हणून किमोथेरपी रिलेटेड इमर्जन्सीज किंवा हे जे खूपच जास्ती त्रास व्हायचे आणि पेशंट्सनी हे त्रास दुसऱ्या पेशंट्सकडनं ऐकले असतील, बघितले असतील, म्हणून ते जास्ती घाबरतात. पण हल्ली आमच्याकडे सगळी आधुनिक सुविधा असल्यामुळे पूर्वीचे जे त्रास व्हायचे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये ते हल्ली आता होत नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते डॉक्टर. याविषयी आणखी सविस्तर बोलणार आहोत. खास करून ट्रीटमेंट, उपचार पद्धती नेमकी कशी असते, किमो सेशन्स कशी असतात, याविषयी सविस्तर बोलायचं आहे आपल्याला. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.